सोनाराच्या शेजारी भेडीवाल्यानं दुकान टाकल्यावर सोनाराच्या गल्ल्यावर काय परिणाम? सोनाराचं गिराईकच 30,000चं येड्या, भेडीला कधी 30,000 होतील? तू असं जरी मिळाला कांदे कापू कापू होणारच नाही ना. म्हणजे सोनाराच्या शेजारी भेडीवाल्यानं दुकान टाकलं काय एवढं नाविन्य नाही काय? म्हणतो तेव्हा धंद्यावर परिणाम होईल कोणच्या? अहो भेडीचं गिराईकच नालाय की ते काही सज्जन गिराईक आहे का? एक मेलं कांदे कापू कापू, एक मेलं लिंबू पिळू पिळू, आणि खाऊन झाल्यावर लिहून ठेव. गिराईक आहे तसं ते. आणि मागायला गेलं का पळून चाललो का? ती गिराईक आहे तसं. क्वालिटीला किंमत आहे एक ध्यानात ठेवायचं. आणि जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. अजून वकील असे विद्वान आहेत काही काही, तोंडातून शब्द बाहेर पडला की पैसे आहेत. बालपण जसं घालवाल तसं तरुणपण जाईल. आणि ज्या माणसाचं तरुणपण बरबादीत गेलं, 3 वाक्य सांगतो त्यांना ठेवा. लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होईल, पण त्या सोन्यावर कोणतीही क्रिया केली तर परत लोखंड होणार नाही. ऊसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल, पण साखरेवर कोणतीही क्रिया करा तिचा ऊस होणार नाही. दुधावर क्रिया केली तर त्याचं लोणी होईल, पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही. पुरावा अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, 199 आणि 200. लोहाचे कणक होईल, पण परत साखर होणार नाही. एकदा 25 वर्षापर्यंत माणूस बरबादीत गेला ना, म्हातारपणी त्याला किती ठिकाणी गण जाऊ द्या, तो सुगंधात बुडू द्या, सुधारणार नाही. नाही नाही, गावातल्या खंडोबाची मूर्ती चोरीला गेली म्हणून कुत्र्याला पालखीत घातलं. कुत्रा रूप आहे ना खंडोबाचं. कुत्र कवर कळ काढील, जवळ पालखीतून खाली पाहत नाही. त्यानं खाली डुकून पाहिलं, 2-4 मित्र दिसले, उडीच टाकून दिली. महाराजांची भाषा किती सुंदर आहे, श्वास भाषा किती सुंदर आहे. माझे अरे येत ओवी पा किती, दुसरी अध्यात किती सुंदर ओवी आहे. येत इंद्रिय जे म्हणती तेच पुरुष करती, आणि तरले ना तरती विषय सिंधू. नाही नाही, ते सुटणार नाही. पुरावा सांगा महाराजांचा, जरी का गाढव तीर्थी हानी लाव उपयोग नाही. गाठ्यातलं प्रमाण सांगू, मुक्त फळहार करासी घातला, कस्तुरी शुक्राला चोजविली, वेद परायण बदिरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. फायनल, पुन्हा डोक्याला व्हायचं नाही. चला थोडं पुढे, तुम्ही पुढे जायचंच कवा. बालपण, तरुणपण, म्हातारपण, आता हे सगळं अवलंबून आहे ज्ञानावर. पण ते ज्ञान कोणतं? 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. आतलं ज्ञान, हे पुस्तकातल्या ज्ञानाचं झाकली 1.25 लाखाची भरात्यात शाळा. एक वाक्य सांगू तुम्हाला, अजून आमच्या म्हशी वळणाऱ्याच्या बायकोनं सासूचा छळ केला नाही, पण 90,000च्या पगारावाल्यानं सासू आई घरात ठुली नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. 90,000 रुपये पगार घेणाराने आईला घरात ठुलं नाही, पण एक टाइम चहाला साखर नसणाऱ्या सुनेनं अजून सासूचा तेवढा छेड केला नाही. यावर तुमचं मत काय? सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं, सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं अजून बापावर हात टाकला नाही. पण ज्या घरात महिन्याला 1.5 लाख येतात त्यांनी बापच घरात ठेवले नाही. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुमचा मेंदूच बंद होईल 5-10 मिनिटात. आता एक वाक्य सांगतो बाई, डोक्यातली खटकी जाईल. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलाच असं नाही, देवाची पूजा केल्यावर देव भेटेलाच असं नाही, पण आई वडिलांची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्यात शंका नाही. दुसरं वाक्य नीट ऐकायचं. संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेलच असं नाही. संपत्ती मिळाल्यावर, वाक्य लिहून ठेवा, संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेल पण समाधान मिळेलच असं नाही, पण समाधान मिळाल्यावर देव मिळेलच याच्यात शंका नाही. आणि आपल्याकडे समाधान कुठे? कपाट भरून वाटाय झोप नाही, झोपायच्या गोळ्या आहेत काहींना, झोप हो झोप.
गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. हो, रस्त्याच्या कडेला भिकारी घोरत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठत नाही. बंगल्यात मांजरानं उडी मारली, उठला, त्याची सावली पाहून माग सरकतो, पडला खाली मेला. ही आमची शेतकऱ्याची बाई 3 मुळ्या उसाच्या तोडी ती, 4 मुळ्या लाकडं काढी ती, तिला सर्दी होईल. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात घ्या, डोळ्याला अंधारे आहेत. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीन, तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन, आणि तूही मरण. पगार झाला का त्याला मेडिकल वाला म्हणतो राम राम 3000 तुला 1700 राहिली. हे आमचे माथाडी कामगार आहेत, हाडाची काढ करून कष्ट करतात. सगळे पाहा ना कसे टवटवी देत, पूजा घालतात वर्षातून एक सत्यनारायण पूजा आणि एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान. कशाला देव त्यांचं वाईट करील? आणि कबूल व्हा माथाडी कामगार मंडळी, तुम्ही पूजा करायला लागल्यापासून चांगलं झालंय का नाही? हा विनोद नाही महाराज, वाईट चांगलं करणार तर चांगलं होणारच, होणारच. ते कळत न कळत, पण इकडं कायानं वाच्यानं मनानं काम केलं ना, घरात काहीतरी चांगला फायदा होणार. आणि चांगलंच करायचं नाही म्हणलं ते जमणार नाही. चला, पाया ज्ञान आहे. इथं आपण इमारत बनवून देतो पटकन, तुम्हाला इमारत उभीच करून देतो आता पटकन. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान, कळस वैराग्य आणि विस्तार नाम. इथं होतो. या जगात 2 इमारती आहे, एक मानव निर्मित आहे, एक ईश्वर निर्मित आहे. रो हाऊस, बंगला, फ्लॅट मानव निर्मित आहे, पण कोटी रुपयाची इमारत ईश्वर निर्मित आहे. आता तिला पाय आहे, हिला पाय आहे. हिचा पाया कोणता? ज्ञान. आणि आज 99% लोकांना ज्ञान नाही. 4था मजला काढला तरी वर गच काढितो तू अमृत पिऊन आला का? मरशील ना पाणी मारता मारता. कशाला कमी तो? एक वाक्य सांगा मला. 55 वर्षाच्या पुढच्या माणसानं कोणत्या क्षेत्रात काम करायचं नाही. 55 वर्षाचा कीर्तनकार झाला, फेटा ठेवून द्यायचा. उरफाटी वाक्य वराळल्यापेक्षा बंद. 55च्या पुढच्या माणसाने काहीच काम करायचं नाही, रिलॅक्स नातवाशी खेळत बसायचं. 70चं म्हातारा ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं, पागल नाहीत. सार्ज फाटले पियंट्याकानं, हातच हालायचा त्याचा नसतो. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू, फॉर्मच संपले. एकदा होऊ दे, तू आता नदीकडे घे, एकदाही नको दोनदाही नको. काय करायचं? त्याचा उपयोग काय? आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे पहा, स्वहिताचा घोरवा आणि ध्यानीदा धनदारा पुत्र बंधू स्वैरे सर्व हे मिथ्या शरणरी गा. काय करायचं? कशामुळे झालंय? माया विगणे भ्रमाला इमारत बनवून देतो पटकन. आता तिला पाया, हिला पाया, तिला खिडक्या, हिलाही खिडक्या. हिला किती खिडक्या? वारकरी मंडळी, देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 10. मोजून देतो. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 झाले की 9? हे 10 आलो कुठून? संतांचं म्हणणं आहे 10 द्वार. मोजा परत. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं आणि देहावरचं ममत्व कमी होणं हे 10 द्वार. म्हणून तर चुकिता तुलनेशी ब्रह्म
आणि लोपले ज्ञान जगीन हित ज्ञान ती कोणी अवतार. फायनल. त्याला खिडक्या याला खिडक्या, त्याला दरवाजा याला दरवाजा, त्याच्यात माणसं याच्यात माणसं. याच्यात किती माणसं? 23. घ्या लिहून. एक जीव त्याला 2 बायका. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला, एक बायको वाल्याचा परपंचच नाही. मूर्ख माणूस येतो ज्याला एक बायको येतो. बायका 2च करायला पाहिजे. ज्यांना एक एक आहे त्यांनी प्रयत्न करा. जाऊ द्या, वय होऊ द्या, काय फरक पडत नाही. पण बायका 2च पाहिजे महाराज. नाही 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 नाही. जे माणसं एक बायको आले त्यांनी आता घरी गेल्यावर निवांत विचार करा. जाऊ द्या कशी असू दे, इडी बहिरी मुखी, पण बायका 2च. पुरावा पुरावा. बाय तुम्ही म्हणाली एकीनच बारगाड्या उघड्या पाडल्या, दुसरी अंत्याकडून नाही, पण बायका 2च पाहिजे. कोणत्या नीट ऐका आता. एक जीव या त्याला 2 बायका आहे, प्रवृत्ती निवृत्ती. नीट ऐका बरं का. आणि हे सगळे इंद्रिय आहेत ना, हे वराळे. जीव हा नवरदेव आहे, जीव हा नवरदेव आहे. आणि हे सगळे इंद्रिय वराळे. या जीवाला मुक्ती रूपी बायको मिळत नाही तोपर्यंत याच्या जगण्याची मजा नाही. मग बायका 2च पाहिजे, एक चमड्याची आणि एक मुक्ती. आता चमड्याची जी आहे ती आहे आपल्याला, तिचं काय, ती जागृत देवस्थान आहे. तिची काय काळजी नाही. तिनं आपल्याला आपल्या आईबापापासून तोडलं. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. बोला पटकन पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला कोणी अजून वाईट बोलेले का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. दिंडीत जर एखाद्याला म्हणलं नाही ही चाल नंतर म्हण, मला म्हणला दिंडी गेली उडत, दुसरी दिंडी. म्हणजे दिंड्या वाढल्या का म्हणून भजण्याला अहंकार झाला का, हिना नवा आलाच. चाल म्हण नाही, पण आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेलं नाही तरी आपण भेळ घेऊन जातो. खाय बाई, आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आणि आपण खरंय भाऊ. अरे चमड्याची बायको आहे ती, चमड्याची बायको कामतृप्तीसाठी आहे. पण महाराजांची भाषा आहे, महाराजांची भाषा आहे, आता दिवस चारी खेळी.
तिला पाया, तिला हिला पाया, तिला खिडक्या, हिला खिडक्या, तिला दरवाजा, हिला दरवाजा. आता त्याच्यात माणसं 23, त्याच्यात माणसं लागल तेवढे, याच्यात माणसं 23 पटकन लिहून घ्या. एक जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती, एकीला 12 पोरं आणि एकीला 8 पोरं, 12 नाट 20, 2 बायका 22 आणि एक जीव 23. फायनल. आता आपल्या घरात वस्तू काय व्हायला म्हणलं? फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, काय असेल ते. पंटी वंटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी हिटर फिटर लागेल तेवढं. हे काही कामाचं नाही. याच्यात काय काय लिहून घ्या. जरा किचकटे फिट करून देतो. बिंबीजवळ खड्डा, हा मला नाही म्हणा. दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा, बोट ठेवा इथं, सरळ वर वाढा, इथपर्यंत येईल. 3 खड्डे लागतील. 1 2 3, 3 लॉक, 1 ओपन. हा म्हणा नाही म्हणा. हा, याचं नाव परा, याचं नाव पसंती, याचं नाव मध्यमा, याचं नाव वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोगाम बोलणं इथून येतं. याला म्हणायचं वाण्या. या 4 झाल्या. आकडे बरेच आहे, जेवढे ध्यानात राहते तेवढे ध्यानात ठेवा. 4 झाल्या वाण्या, परा, पसंती, मध्यमा, बोलत जा, वैखरी. 4 मुक्त्या, सायुजता, समीपता, स्वरूपता, सलोकता. झाल्या 4 मुक्त्या. वाण्या, पटकन बोला. वाण्या, इब्रया, वाण्या 4, जोर जा, बोलत जा. वाण्या 4, मुक्त्या 4, नाड्या 72,000. इथून वर 5 कर्मेंद्रिय आणि इथून खाली 5.